तर सकाळ सकाळी माझी दिवसाची सुरुवात पाण्याच्या बाटल्यापासून झाली. कारण की घरी पाणी संपलेलं तेच आणायला मी चाललेलो. आणि पाण्याचा बाटला भरून घेतला आणि मी निघालो पुन्हा एकदा बाहुबलीसारखा. काय करणार भाई, पाणी तर आणायला लागेल. घरी येऊन रेडी वगैरे झालो. हेल्मेट वगैरे घेतलं आणि कारण की आपल्याला ऑफिसला जायचं होतं आणि मला लेट होत होतं त्याने मी निघालो. ऑफिसला पोहोचलो आणि लागलो मी माझ्या कामाला. लंच नंतर आम्ही आलेलो दोघे पार्कमध्ये थोडंसं वॉक करायला. वॉक वगैरे केलं आणि त्यानंतर आम्हाला आठवलं की जरा आमचं ऑफिसचं काम होतं. त्यामुळे एका जागेवरती आम्ही गेलो आणि तिथे बघा मला कोण भेटला पुन्हा एकदा. हा पुन्हा एकदा आलेला आहे मित्रांनो आंबवायला. हा काहीतरी घेऊन आलेला आहे प्रोडक्ट विकायला. हा डब्बा आहे. मित्रांनी गिफ्ट दिलाय मला. हा चेक करायचा मला हा आयफोनचा आहे की नाही. मला आता वाटतं आयफोन मध्ये जोडून बघू. जोडूया. हा माझ्या एक जुन्या मित्राला कुणाला फोन लावायचा प्रयत्न करतोय बघा पण कुणाला आमचा वारलाय वाटतं. जिवंत असताना पण मेला वाटतं तिकडे चल बाहेर. कुणाला वार जातो ना कामाला. बिचारा रात्री कामाला जातो. वारला रे वारला. RIP. RIP कुणाल. तुझी खूप आठवण आमच्या मनात राहील. एकदा हात जोड. ऑफिस सुटल्यानंतर खाली आलो, गाडी वगैरे स्टार्ट केली आणि निघालो घराकडे. मस्त हवा वगैरे खात चाललेलो रस्त्याने. तेवढ्यात मला आठवलं की गाडीची PUC आता संपली आहे. तीच PUC भरण्यासाठी मी गेलो. हा भैय्या काय टेन्शनमध्ये काय माहीत. काय माहीत वाटतं बायकोने ह्याला जेवण दिलं नाही. ते सोडा. त्याला बोललो की ते सगळं सोड आणि माझ्या गाडीचे फोटो वगैरे घे पटापट आणि मला जाऊ दे. आल्या आल्या जिम मध्ये भावेश सरांनी माझं स्वागत केलेलं आहे. भावेश सरांनी आज बुट घातली. आज तर व्यायाम करायचा इरादा दिसतोय. रात्री वाटतं मोटिवेशन भेटलेलं आहे. कारण काय आहे? हे खुशीचा या चेहऱ्या मागचं एवढी खुशी आहे, याचं कारण काय आहे? हे कारण मी तर नाही ना. भावेश सर खऱ्या ट्रेनरच्या रूपात दिसत आहेत. फक्त त्या खुर्चीवरनं त्यांनी जरा उठलं पाहिजे, त्याशिवाय ते प्रॉपर ट्रेनर वाटणार नाहीत. पण नाही, आज आउटफिट मस्त दिसतोय. भावेश सर काय बोलाल तुम्ही? बोला काहीतरी. इकडे बघा एकदा. रुसलेत वाटतं. फी दिली नाही वाटतं त्यामुळे रुसले. देव देव फी लवकरच. आज होता माझा बॅकचा आणि बायसेपचा वर्कआउट. तो मी केला आणि निघालो घराकडे. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.